जय महाराष्ट्र मित्रांनो, माझं नाव आहे राहुल. आपल्या एक नवीन ब्लॉग मध्ये स्वागत करत आहे मित्रांनो. जय शिवराय मित्रांनो सगळ्यांना. टाइम झालाय 11:44 12 वाजले मित्रांनो. आपण आहे सीएनजी पंप येते. हिंजवडीचा सीएनजी पंप आहे. मीटर पहिले 0 करून घेतो मित्रांनो. आज उशिरा निघायचा कार्यक्रम मतलब हा होता मित्रांनो. आपल्याला एक सिडान इंटरसिटी रिझर्वेशन पनवेलची वाकड ब्रिजवर नाही, जवळच आहे, 10 मिनिटं पिकअपवर आहे. तिथून आपल्याला त्यांना जायचंय पनवेल. तर बघू आज कस्टमरला किती वाजता सोडतो आणि ट्रिप एंड केल्यावर तुम्हाला मी फेर दाखवतो किती दिले ते आपल्याला. सिडान इंटरसिटी ह्याच्या उचलले मित्रांनो, कारण की इथून सिडान इंटरसिटी घेऊन जायचं आणि पलीकडे एक्सेल आणायचं असं अपेक्षा आहे. जर भेटली तर खूपच चांगलं मित्रांनो, कारण की असं तर 90% चार्ज असतात की आपण गेलो ना सिडान वगैरे घेऊन तर पलीकडून एक्सेलच भेटते म्हणून. तर त्या हिशोबाने आपण एक्सेप्ट केले मित्रांनो. असं तर मित्रांनो आपण 8 वाजेपासून लॉग इन आहे. म्हणलं एखादी ट्रिप वगैरे पडली तर जाऊ म्हणून काम वगैरे करू, पण ट्रिप वगैरे काही पडली नाही मित्रांनो. आणि हा मित्रांनो एक ट्रिप पडली होती आपल्याला एअरपोर्टची, हिंजवडी फेज 3 वरून. रात्री आपण तिथंच मुकाम होतो. एक ट्रिप पडली होती मित्रांनो, पण ती काही एक्सेप्ट झाली नाही. लगेच दुसरं कोणीतरी एक्सेप्ट करून घेतलं होतं. तर ठीक आहे मित्रांनो, काही प्रॉब्लेम नाही. बघू शकता तुम्ही किलोमीटर 0 केलंय. सीएनजी अर्धी टाकी आहे. सीएनजीच्या लाईन मध्ये घेतो, इथं भरून जेवण वगैरे करतो मित्रांनो आणि जातोय आपण डायरेक्ट कस्टमरच्या लोकेशनला. कस्टमरला लोकेशनला जाऊन आपण जाऊ आज मुंबई. आणि मित्रांनो आज व्हिडिओ हा असणार आहे मित्रांनो की मुंबईला फर्स्ट टाइम जाताना काय करायचं आणि काय नाही. आजच्या व्हिडिओमध्ये हा भेटणार आहे मित्रांनो. तुम्हाला शिकायला पण आपल्या चहा नाश्त्याला टोल किती लागतो, कस्टमर कडून टोल घ्यायचं, कुठले ट्रिप असतात, कस्टमरला कसं सांगायचं, काय नाही सांगायचं, त्याच्याबद्दल ही मुद्दा असणार आहे मित्रांनो. मुंबई फर्स्ट टाइम कसं जायचं म्हणून. तर ठीक आहे मित्रांनो, सांगतो तुम्हाला मी. पहिले जायच्या अगोदर आपल्याला रिझर्वेशन पडली ना, रिझर्वेशन जर ट्रिप पडली आपल्याला सिडान इंटरसिटी एक्सेल इंटरसिटी फॉर एक्झाम्पल, तुम्ही पहिले जायच्या अगोदर त्यांचा मतलब जी लोकेशनचं असतं ना त्याचं स्क्रीनशॉट काढून घ्यायचं. मतलब जे लोकेशन येतं ना तुम्हाला रिझर्वेशन ट्रिपचं, त्याचं स्क्रीनशॉट काढून तुम्हाला नाही का कस्टमरला मतलब मॅपमध्ये जायचं आणि ते लोकेशन कॉपी करून मॅपला टाकायचं. मग ते लोकेशनचा आपल्याकडे येतो. कस्टमरच्या लोकेशनला आलं ना आपण 10-15 मिनिटं पहिले, तर ते लोकेशन आपल्याला येऊन जातो. मतलब आता माझा 1 वाजता पिकअप आहे, तर कस्टमरकडे मी 12:30 वाजता जाणार, तर 12:30 वाजेपर्यंत मला तो पिकअप अवेलेबल दाखवणार. मग कस्टमरला फोन करून सांगणार सर तुमची मुंबईची ट्रिप आहे का कन्फर्म. ते बोले ठीक आहे चालते या म्हणून. तर कस्टमरच्या लोकेशनला जायचं मित्रांनो आपण. तर सीएनजी पहिलेच भरून टाकायचं मित्रांनो कधी पण रिझर्वेशन ट्रिपला, कारण की कस्टमरला त्रास नको. कस्टमर रिझर्वेशन ह्यामुळे करतात की त्यांना सीएनजी वगैरे थांबायला नको. त्याच्यानंतर ना काही टाइमावर त्यांचं हे असते, मतलब जे रिझर्वेशन बुक करतात ना ते व्हीआयपी लोकच करतात, असं सहसा कोणी करत नाही मित्रांनो. ते ठीक आहे मित्रांनो, जाऊ आपण कस्टमरच्या लोकेशनला आणि तुम्हाला देतो मी थोड्या वेळाने अपडेट जेवण वगैरे करून. तर मित्रांनो टाइम बघा 12:37 झालंय. कस्टमरच्या लोकेशनला आलंय मित्रांनो आपण. हे बघा रॉयल गार्डन आहे म्हणून इथं एपी कल्याणी दिसत आहे मित्रांनो इथं. तर कस्टमरच्या लोकेशन आलं मित्रांनो. आपल्याला जायचं इथून पनवेलला सेक्टर 10 मध्ये. तिथं माझे काका पण आहे, ते बोलले होते आला तर फोन कर म्हणून. जमलं तर तिथं पण जाऊ. त्यांना काहीतरी काम आहे म्हणते, काहीतरी त्याला विचारायचं म्हणते गाडीबद्दल काहीतरी. तर बघू आता काय करतात. जर आपल्याला लवकर भेटली एक्सेल वगैरे, आपल्याला जर पलीकडून सिडान जरी भेटली ना तरी आपण मित्रांनो येऊन जाऊ, कारण की सिडानची तरी मॅक्झिमम 2-1 हजार रुपये तरी देतात. तर ठीक आहे, काय प्रॉब्लेम नाही. सिडान वगैरे जर भेटली तर आपण त्यांना घेऊन येऊ डायरेक्टच, कारण की एक्सेलच्या नादी थांबायला परवडत नाही. आणि मित्रांनो आज सोमवार आहे. मेन मुद्दा म्हणजे 1 तारीख आहे, 10 दिवसामध्ये आपला EMI आहे. त्याच्यानंतर ना मित्रांनो आपण जेवण वगैरे झालं मित्रांनो आपलं मस्तपैकी फुल जेवण झालंय. तर बघू आता किती वाजता आपण पोहोचतो मुंबईला पनवेल सेक्टर 10 मध्ये. आणि हा मित्रांनो मला सांगायचं होतं, तुम्ही कस्टमरच्या लोकेशनला आले ना तर तुम्हाला असं हे होतो, मतलब एक शो होतो उबरच्या ॲपमध्ये. तुम्ही इथं ह्याच्यामध्ये जाऊ शकता, सी मोर इन्फॉर्मेशन मध्ये जाऊ शकता. इथं आपल्याला पैसे दिसते किती देते आपल्याला, 1531 रुपये दिसते 19 पैसे. 5 मिनिटं पिकअपच्या अगोदर आपल्याला रेडी राहावं लागेल मित्रांनो इथं यायच्या टायमिंगला. इथं टाकून आपण जर OTP वगैरे टाकलं ना, कस्टमरला OTP देतात आणि ते OTP टाकायचं. आणि 2 OTP लागतात मित्रांनो कधी पण. एक कस्टमरच्या यायच्या अगोदर आणि एक कस्टमर मतलब ड्रॉप केल्याच्या नंतर ना 2 OTP लागते. त्याच्यानंतर तुम्हाला एंड केल्यावर पण दाखवतो मी कशी OTP असते. आणि आता कस्टमर येत आहे, कस्टमरच्या लोकेशनला आलोय आपण. 21 मिनिटं टाइम आहे. ते बोलले कस्टमर आम्ही लवकरच येणार आहे म्हणून, जमलं तर हे विषय आहे मित्रांनो. बघू तुम्ही. आणि सीएनजी वगैरे फुल करायचं मित्रांनो कधी पण मुंबई जायच्या अगोदर. रिझर्वेशन ट्रिप असेल तर, नसेल तर काही प्रॉब्लेम नाही, रस्त्यानं चालत भरायचं कस्टमरला सांगून. आणि मित्रांनो टोल किती लागते तुम्हाला सांगतो मी. रस्त्यानं 2 टोल आहे आपल्याकडं, कारण की पुणे एक्सप्रेसवेनं 2 टोल लागतो. तर ठीक आहे मित्रांनो, आता जाऊ आता एक्सप्रेसवेला.
आणि तुम्हाला सांगतो मी कुठले कुठले टोल आहे आणि कोणत्या टोलला किती पैसे लागतात म्हणून. आणि हा मित्रांनो ही मतलब बेसिक इन्फॉर्मेशन आहे. जी नवीन ड्रायव्हर आहे ना, जे मुंबईला गेले नाही, फर्स्ट टाइमला चालले, त्यांच्यासाठी हा स्पेशल करून व्हिडिओ आहे मित्रांनो. 1 वाजता कस्टमरचा पिकअप पॉईंट आहे. 102 किलोमीटर काहीतरी आहे कस्टमरचं लोकेशन. आणि मित्रांनो आपल्याकडे अर्टिगा गाडी आहे. आपण ही भाडा ह्याच्यामुळे घेऊन झालो की पलीकडून मतलब एक्सेलचा भाडा भेटेल म्हणून, त्यासाठी आपण ही ट्रिप घेऊन चाललोय. कारण की पलीकडून एक्सेल भेटेल म्हणून. तर भेटली तर ठीक, नाही भेटली तर मग आपण सिडन आणायचं, काही प्रॉब्लेम नाही. अशी पण 200 किलोमीटर चालणार गाडी, 200 ते 250, असं पण 3 ते 4 हजार रुपये आरामानं होऊन जाणार. काय पर्याय नाही, लोकल केल्यापेक्षा ते आउटस्टेशन केलेलं किती पण परवडतंय मित्रांनो. तर मला हे म्हणायचं होतं. तर ठीक आहे मित्रांनो, जाऊ आता डायरेक्ट आपण कस्टमरच्या लोकेशनला, बेलापूर सेक्टर 10 मध्ये. तर मित्रांनो बघू शकता तुम्ही किती भारी व्ह्यू दिसतंय. मला चला म्हणलं कॅमेरामध्ये कॅप्चर करू म्हणलं. तर व्ह्यू एक नंबर होता मित्रांनो, कारण की पाऊस पण थोडं थोडं चालू होतं, थेंब थेंब चालू होतं पाऊस आपली, त्याच्यामुळे चला म्हणलं जाऊ म्हणलं. आणि आता तुम्हाला मित्रांनो दाखवतो पुढं मी आपली हॉटेल दत्त म्हणून, तिथं फ्रीचा नाश्ता भेटतो, त्यासाठी चाललोय आपण पुढं. आपण रस्त्यानंच आहे सध्या, अजून पोहोचलो पण नाही. बघू शकता तुम्ही आपण आता आलोय खाली आपली फूड मॉल पाशी. बघू शकता तुम्ही जे पुढचं जो फूड मॉल दिसत नाही तुम्हाला, हे घाटाच्या पलीकडचं आहे. मतलब घाटात उतरलो ना आपण लगेच हा लेफ्ट साईडला फूड मॉल लागतो, राईट साईडला ते वेगळा फूड मॉल आहे. तुम्हाला जायच्या टायमिंगला दाखवतो मी. आणि ह्याच्या टायमिंगला हा पहिले फूड मॉल बघून घ्या तुम्ही कसं आहे ते. आणि हे जे तुम्हाला दिसतंय ना HP पेट्रोल पंपचा लोगो, तिथून आतमध्ये जायचं. इथून लेफ्ट साईडला जर मारलं ना आपण, इथून लेफ्ट साईडला जर गेलो ना, हे बघा तुम्ही इथून दिसतंय ना तुम्हाला, इथून लेफ्ट साईडला गेलो ना, हे पेट्रोल पंपच्या ज्या पलीकडे जे आहे ना, इथं हॉटेल दत्त तुम्हाला हे बघा दिसत असेल. हे बघा हॉटेल दत्त तुम्हाला दिसलं असेल तिथं. तर आम्ही ह्या फूड मॉलला नाही थांबलो, कारण की आम्ही पुढच्या फूड मॉलला थांबलो, कारण की कस्टमर बोल. तर मित्रांनो पहिले टाइम बघा 3:16 झालाय. सॉरी, आपण केलंय कस्टमरला ड्रॉप पनवेल इथे सेक्टर 10 कळंबोलीला. तर मित्रांनो आपल्याला लास्ट ट्रिपची दिली आहे मित्रांनो 1458 रुपये. खूप कमी फेअर आहे, काही प्रॉब्लेम नाही. 2 तास 16 मिनिटं लागले. आपण तेवढं पण नाही लागले असते, कारण की फूड मॉलला थांबवलं होतं त्यांनी, त्याच्यामुळं फूड मॉलला थांबलो होतं. तिथं फूड मॉलला थांबून आम्ही आलो पुढं. तर ट्रॅफिक वगैरे नाही लागलं मित्रांनो, थोडंसंच होतं, पण ते नॉर्मल ट्रॅफिक होतं, एवढं पण नाही. तो चालता ट्रॅफिक होतं. कस्टमरला केले ड्रॉप ऑनलाईन, त्यांच्याकडून टोल घेतले. आणि मित्रांनो माझा होल्डर तुटलेला आहे, त्याच्यामुळे मी तुम्हाला टोल आणि ते घाट नाही दाखवले. बघू शकता तुम्ही, हे होल्डरचं आपलं हे आहे, ते माझं जे इथं टाकतो ना आपण, ते तुटून गेले. बघू आता तिथं त्या पानटपरीवर आहे का ते फेविकिक, त्यांना जुळू. आणि मित्रांनो मला म्हणायचं होतं की असं जे काका होते म्हणजे सोबत, आणि एक काकू होती त्यांच्या मिसेस होते. तर ते म्हणे की आपले जे मराठा आरक्षण जे चाललंय ना, त्याच्याबद्दल चाललं होतं. रस्त्यानं गाड्या खूप येत होते, तर ते म्हणत होते की आपले मराठा आरक्षणचं काय झालं काय नाही. म्हणलं आपण मराठा आहे, म्हणलं ते आपल्याला आरक्षण तर दिलाच पाहिजे ना, असं थोडी नाही दिला पाहिजे म्हणून. तर त्याच्याबद्दल चाललं होतं. हे जेवण वगैरे बंद केलंय म्हणून त्यांनी, पोलिसांनी. आणि आपल्याला ते इकडून पुण्यातून आपल्याला जेवण वगैरे घेऊन चालले म्हणते. आपले लोणचाची बाटली, चपाती, भाजी वगैरे त्यांना तिथं जेवण देते म्हणते. असा विषय चाललाय मित्रांनो तर मराठा आरक्षणाचं. तर ठीक आहे, काका बोलत होते बरेच काही, तर मी काय ऐकत होतो फक्त. हा बराबर आहे, त्यांना पण करायलाच पाहिजे, पण मराठा आरक्षण भेटलाच पाहिजे ना. हे पण त्यांचं तरी कुठंतरी हक्काचं आहे ना आपल्या मराठ्यांचं. मी तर मराठा नाही आहे, मी बंजारा आहे सध्या, पण कुठंतरी हक्काचंच पाहिजे मित्रांनो मराठ्याचं. तर त्यांच्यामुळे ते चाललंय. तर सक्सेस झाला पाहिजे आपल्या पण हिशोबाने, चांगली गोष्ट आहे झालं तर. तर बघू आता किती वाजता ट्रिप भेटते आपल्याला. 3:18 झालंय. मी फक्त इंट्रासिटी बंद केली, फक्त सिडान इंट्रासिटी माझी चालू ठेवली, कारण की आपल्याला इंट्रासिटी बंद ठेवली. एक्सेल इंट्रासिटी चालू आहे आपली, कारण की आपल्याला एक्सेल इंट्रासिटीच घेऊन जायचं इथून. लोकल मतलब इंट्रासिटी नाही तर सिडान इंट्रासिटी थोडा वेळानेच नेऊ. 5च्या नंतर चालू करू त्यांना, कारण की 5 वाजेपर्यंत मला पडेल म्हणून एखादी तरी एक्सेल. बघू पनवेल साईड जाऊ पुढं, जर भेटली तर खूपच चांगली. नवी मुंबई माझं तिकडे जायची विचार चाललाय, पण इकडे पण जरा चांगला क्राऊड दिसतंय, एरिया वगैरे भारी दिसतंय. तर ठीक आहे, बघू आता आपल्याला किती वाजता ट्रिप भेटते आणि आपण किती वाजता घरी जाऊ. आणि मित्रांनो मुंबईला आल्यावर पहिले तुम्ही बघू शकता CNG आपले अर्धे बाटले आहेत, आरामात जाईल, काही प्रॉब्लेम नाही. पुण्याला गेल्यावर आता एक ट्रिप पडली होती आपल्याला पुण्याची, ते इंट्रासिटी होते. 1500 रुपये काहीतरी दाखवले त्याचे, बट मी एक्सेप्ट नाही केला, कारण की एक्सेल घेऊन जायचं म्हणून. पहिले आलेला इथं CNG बघायचं. CNG बघल्याच्या नंतर ना तुम्हाला जर आपले हे जे असतात ना
चांगल्या ठिकाणी पार्किंग करायची आणि क्राऊडमध्ये बघायचं, मॅपमध्ये बघायचं की जे हे क्राऊड एरिया कोणता आहे, मतलब जी सर्चिंग एरिया कोणता आहे, त्याच्यानंतर आजूबाजू जे आहे ना आपले ते घरं वगैरे किती आहे आजूबाजू ते बघायचं. आता माझ्या साईडला तुम्ही बघू शकता, इकडं हे आहे सगळं आपले डोंगर वगैरे आहे. तर इथं नाही थांबणार, थोडं पुढे जाणार, कारण की मधोमध्ये जर गेलो ना आपण तर ट्रिप भेटायचे जास्त शक्यता असतात. कोपऱ्याला नसतं थांबायचं, कधी पण इंट्रासिटी घेऊन आले ना कुठले पण घेऊन आले ना मधोमध्ये जाऊन थांबायचं, काही प्रॉब्लेम नाही. पेट्रोल लागला CNG लागला तरी काही विषय नाही, पण मधोमध्ये जाऊन थांबायचं रस्त्यानं. तसंच हे आपल्या डोंगरच्या साईडला एका कोपऱ्यात नसतं थांबायचं, हेच म्हणायचं होतं. आणि CNG वगैरे बघू भरलं तर आपण, कारण की CNG जाईल आपल्याला हिशोबानं घरीपर्यंत, ट्रॅफिक वगैरे पण नव्हतं रस्त्याने एवढं. तर ठीक आहे, बघू आता टोल वगैरे कस्टमरकडून घ्यायचं. आणि जेव्हा तुम्ही बसताना कस्टमरला घेऊन तेव्हा सांगायचं की टोल अलग लागेल 320 रुपये, कारण की ते आपल्या याच्यातून कटतो, त्याच्यामुळं टोल पहिले सांगून द्यायचं. मित्रांनो टाइम बघा 6 वाजलाय, आपण आलोय फायनली पुण्याला. गाडी किती किलोमीटर चालली तुम्हाला दाखवतो, 218 किलोमीटर. तर मित्रांनो तिथं आपण CNG भरला, तिथं 250 रुपयाचं CNG बसलं होतं 285 रुपयापर्यंत. आणि आपल्याला तिथून थोडं पुढं आलं होतं तर आपल्याला एक सिडान इंट्रासिटी भेटली होती. मित्रांनो मी असं विचार केलं, निगडी ड्रॉप होतं त्यांना आणि काहीतरी 1400 ते 1500 रुपये काहीतरी दाखवत होते. चला म्हणलं 1450 रुपये दाखवत होते, चला म्हणलं घरी जाऊ म्हणलं, कारण की तिथं थांबून काही फायदा नाही. लागली असती तर नाही, लागलीच तर रोगाच नको म्हणलं, टाइमपास व्हायला. त्याच्यानंतर ना संध्याकाळचं टायमिंग आहे, अख्खं जाम होतो, त्याच्यापेक्षा म्हणलं जी ट्रिप भेटली आपल्याला ती घेऊन यायचं म्हणलं. असं पण 200 किलोमीटरला आपले 2700 रुपये झाले, 2 ट्रिपचे 2700-2800 रुपये झाले 2 ट्रिपचे. आणि म्हणलं काय प्रॉब्लेम नाही, ठीक आहे, काय विषय नाही, रोज थोडी एक्सेल घेऊन जातो आपण, तर ठीक आहे, काय प्रॉब्लेम नाही. मग त्यांना आणलं, मी ड्रॉप केलं. कस्टमरकडून टोलचे पण पैसे घेतले. मित्रांनो कस्टमरकडून टोलचे पैसे सगळ्यात पहिले घ्यायचे मित्रांनो, कारण की हा माझी एक्सेल गाडी आहे, मला 2 सिडान परवडलं नाही, काही प्रॉब्लेम नाही, कारण की जाताना मी सिडान पण घेऊन गेलो, यायच्या टायमिंगला पण सिडान गेलो. लास्ट ट्रिपचे दिले मला मित्रांनो 1300 काहीतरी 85 रुपये. त्यांना काय 2 तास लागले, 2 तास काहीतरी 105 की 10 किलोमीटर काहीतरी आहे, बघून घ्या तुम्ही, इथं स्क्रीनवर लावतो मी. आणि मित्रांनो मला एक गोष्टी सांगायची होती, जे माझ्यासोबत बसलेले होते ना ते मतलब वयस्कर होते, आणि ते नाही का ते बोलले की पुढे काका होते, 2 काका होते आणि एक कोणतरी होतं, फ्रेंड होते आय थिंक, काहीतरी कामासाठी गेले होते पनवेलला. तर मुद्दा हा होता मित्रांनो की त्यांना मला म्हणले की आपली जी हायवेला गाडी चालवतो आपण, ते आपण एका साईडला धरून काय चालवतो, कारण की राईट साईडला धरून काय चालवतो, 3 लेन असतं ना, एक ट्रकसाठी, एक मीडियमसाठी आणि एक ओव्हरटेकिंगसाठी असते. तर त्यांना मला म्हणलं की तुम्ही ह्या लेन्थला का बरं चालवता. माझ्या अगोदर ज्यांनी घेऊन गेले त्यांना पण हाच प्रश्न विचारला आणि मला पण हाच प्रश्न विचारला. म्हणलं ही लेंथ आम्हाला सेफ वाटते, कारण की मधामध्ये गेलो तर थोडा प्रॉब्लेम होईल आणि पलीकडे गेलो तर मग टेम्पो वगैरे त्याच्यामुळे थोडं हे होते. म्हणलं ज्याला साईड पाहिजे त्यांना मी देतो म्हणलं साईड वगैरे, तर ठीक आहे, काय प्रॉब्लेम नाही. हा म्हणलं चुकीचं आहे, पण ठीक आहे, काय प्रॉब्लेम नाही. मग मला काकाला हे म्हणायचं होतं, मी म्हणलो नाही त्यांना, कारण की ते वयस्कर होते, वयानं मोठे होते, मी बोललो नाही त्यांना, कारण की त्यांना जर बोललो असतं रोगाचा राग वगैरे येईल म्हणून. कस्टमर आहे आपले, त्यांना राग वगैरे नाही द्यायचं. मी माझ्या मनाला शांत ठेवलं. मला म्हणायचं होतं हा ठीक आहे, काय प्रॉब्लेम नाही, शिस्त पाळत नाही, मीच नाही पाळत आहे, मी असं नाही म्हणते मी कुठला ते हे आहे मोठा आहे, साऊ आहे, कुठलाही नाही. मला हा म्हणायचं होतं काकांना. आता फॉर एक्झाम्पल तुम्ही जरा शाळेमध्ये माणसं मतलब जे मुलं असतात ना ते एका लाईनमध्ये लागले टोटल, आणि सगळ्यांना नाही का आपली हे टाकून आणलंय, काय म्हणतात त्याला, रंगीबेरंगी कपडे टाकून आलंय, मतलब जी विदाऊट ड्रेस आले, सगळे विदाऊट ड्रेस आले. त्याच्यामध्ये जर एक मुलगा जर त्याच्यानं मतलब युनिफॉर्म मध्ये आला ना, स्कूलच्या आपल्या युनिफॉर्मच्या आला ना, तर त्याला कसं वाटतो की त्याला असंच वाटणार ना, नाही बाबा हे सगळे युनिफॉर्म नाही टाकून आले, मी एकटाच आलोय, मी पण उद्यापासून दुसराच युनिफॉर्म टाकून येतो, कारण की ते युनिफॉर्म टाकून काही फायदाच नाही ना. म्हणायचं मुद्दा तात्पर्य एवढंच आहे, एकानं केलं तर सगळे करत नाही, हे म्हणायचं मुद्दा हा आहे. काकाला पण म्हणायचं होतं, पण काका मी काही सांगितलं नाही त्यांना. एकानं केलं तर मग सगळे पण करतात, ही शक्य नाहीये, कारण की पुण्यामध्ये जर तुम्ही जर शिस्त पाळली ना तर तुमचीच वाट लावायला बसतात. मला माहिती आहे एवढं 100% मी, कारण की पुण्यामध्ये आजपासून नाही राहते, खूप दिवस झाले मला पुण्यामध्ये राहतो म्हणून. तर म्हणायचं मुद्दा एवढंच आहे की तुम्ही जर शिस्त पाळणार तुमचीच वाट लावतात. त्याच्यामुळं आपण आपल्या हिशोबाने चालायचं की आपल्याला कसं चालायचं ना, आपण कोणती गोष्टी चुकी नाही करायची, एवढंच मला म्हणायचं, बाकी काही नाही. आणि काकाला पण सांगायचं होतं, पण मी सांगितलं नाही, त्यांचं वय वगैरे होतं म्हणून, जाऊ द्या, काही विषय नाही. तर आपल्याला 250 रुपयाची CNG लागली मित्रांनो, बघून घ्या तुम्ही, आणि अजून 250 रुपयेपर्यंत CNG बसेल. तर
धंदा झालाय मित्रांनो. आपल्याला 2 ते 140 रुपये प्लॅटफॉर्म फी आपल्याला कटलेलं आहे, काहीतरी जे कटले ते एक्सेल गाडीचं. तर ठीक आहे, बघू आता इथून आपल्याला कुठली ट्रिप भेटते आणि घरी किती वाजता जातो. आता घरी जायचं मित्रांनो आपल्याला. गणपती वगैरे बसलेले, व्हिडिओ पण खूप मोठा झाला मित्रांनो. आणि मित्रांनो जर तुम्हाला ह्याबद्दल मतलब जी पुणे टू मुंबई, मुंबई टू पुणे फर्स्ट टाइम कसं जातात, टोल वगैरे काय वगैरे, कोणता रस्ता घ्यायचं, सीएनजी कुठे भरायचे, काय भरायचं, अजून याच्यामध्ये डिटेल्समध्ये जर व्हिडिओ पाहिजे असेल तर मला पार्ट 2 नक्की कमेंट करून सांगा मित्रांनो, कारण की मी तुम्हाला पार्ट 2 पण बनवून देईल जमलं तर. आणि जर मला रिस्पॉन्स आला या व्हिडिओवर, जर कमेंट केलेच असतं तर मी बनवून देणार मित्रांनो 101%. तर ठीक आहे, बघू आता आपल्याला किती वाजता ट्रिप भेटते ना. आपण इथून थोडं पुढे जाऊ चौकमध्ये, तिथून ट्रिप भेटणारच मला वाटते. एखादी एअरपोर्ट वगैरे भेटली तर खूपच चांगलं. तर बघू आता किती वाजता ट्रिप भेटते आपल्याला आणि किती वाजता आपण घरी जाऊ आणि आज कितीपर्यंत अर्निंग करू आपण. आज मंडे आहे आज मित्रांनो, 1 तारीख आहे याची. तर मित्रांनो टाइम बघा, मी तुम्हाला दाखवते 1 मिनिटं. 8:27 झालंय. 255 किलोमीटर गाडी चालली आपली. 8:30 वाजायला आलंय. आपण आहे पुणे रेल्वे स्टेशन इथे. कस्टमरला ड्रॉप केलं. 2 ट्रिप आपण कंप्लीट केले होते. लास्ट ट्रिपचे आपल्याला दिले तिथून निगडीवरून भेटलं होतं प्रीमियर. त्यांना कस्टमरला बानेरला ड्रॉप केलं. बानेरवरून बानेर ते थोडं चालत गेलो होतो मी, मतलब थोडं पुढे गेलो चहा प्यायला. तर तिथून पाचशेच्या तिथून नाही का एक रेल्वे स्टेशनची बुकिंग पडली, त्याची 444 रुपये दिले आपल्याला कस्टमरकडून. मी 100 रुपये एक्स्ट्रा घेतले, कारण की 1-2 बॅग एक्स्ट्रा होती आणि 3 माणसं होती. तर ते बोललेच कस्टमर ठीक आहे चालते, काय प्रॉब्लेम नाही. आणि ती प्रीमियर ट्रिपचे आपल्याला दिले मित्रांनो. तुम्हाला बघून घ्या, इथं स्क्रीनशॉट मी तो लावतो, हे तुम्ही बघून घ्या. आणि मित्रांनो मला कस्टमरला हे सांगायचं होतं, कारण की जेव्हा तुमचे ट्रेन असतात, आता एक कस्टमर जे आणले मी रेल्वे स्टेशनचा, त्याचा किस्सा सांगतो मी तुम्हाला, ऐका तुम्ही फक्त. 8:15ची ट्रेन आहे त्यांची. घरून निघते माहिती आहे का किती वाजता? 7:30 वाजता घरून ते निघाले. 7:30 वाजता निघाल्याच्या नंतर नाही का इथं पोहोचायला तर 1 तास 40 मिनिटं दाखवत होतं. 1 तास 1.5 तास तर लागणार ना रस्त्यानं. ट्रॅफिक वगैरे, बानेर वगैरेचं पूल वगैरे नाही का तो, ते सगळं जाम होतं. आणि रस्त्यानं येता येता पण रेल्वे स्टेशनचा आपला ते कोको नाही का पेट्रोल पंप, तिथं पण जाम होतं. तर चला लवकर घाई करा, आमची ट्रेन जाईल. तुमची ट्रेन जाते तर मग तुम्ही अर्धा तास लवकर जायचं ना. आमचं थोडी त्याच्यात चूक आहे, त्याच्यात काहीतरी तुम्हाला समजायला पाहिजे ना. तुमची ट्रेन आहे, आपल्याला एवढ्या तासामध्ये इथं पोहोचाय, अर्धा तास लवकर आलो तर काय प्रॉब्लेम आहे ना. आमच्या मागं लावता तुम्ही, चला लवकर. सिंपलची गोष्ट आहे मित्रांनो. तुम्हाला जर कुठं जायचं असेल तर अर्धा तास लवकर निघणार की अर्धा तास उशिरा निघतात. निघणार तर निघणार उशिरा, पण त्याच्यात पण तिथं टाइमपास. बाया 5 मिनिट रुको, 2 मिनिट रुको, हम हमारे फॅमिली से बात करे, 2 मिनिट रुक जाओ, 5 मिनिट रुक जाओ, असं पण चालते त्यांचं तिथं. तर असं विषय आहे मित्रांनो. तर बघू आता आपल्याला जायचंय घरी. वाघोलीची ट्रिप बघतोय आपण. एखादी ट्रिप पडली तर जाऊ, नाहीतर 8:30-9 वाजेपर्यंत थांबू इथं. ट्रिप पडली तर जाऊ, नाहीतर मग एमटीच निघू, काही प्रॉब्लेम नाही. अशी घरी जाईल गाडी माझ्या हिशोबानं, कारण की विमाननगर वगैरेच आपल्याला ट्रिप बघायची रस्त्यानं जायच्या टायमिंगला. तर 8:30 वाजले मित्रांनो. बघू आता किती वाजता आपल्याला ट्रिप भेटते आणि किती वाजता आपण घरी जाऊ. मित्रांनो 9 वाजता वाट बघतोय म्हटलं तर 9 वाजून 9:30 वाजायला आलंय मित्रांनो. तरी ट्रिप वाजली नाही मित्रांनो. आपल्याला कुठलीच नाही वाजली. आपल्याला उबरमध्ये एक पण ट्रिप नाही वाजली मित्रांनो. तासभर झालंय आपल्याला, लगभग 1.5 तास व्हायला आलाय मित्रांनो, कारण की 9:30 वाजायला आले. तर 8 मिनिटं अजून वाट बघू. 9:30 वाजता जर 9:30 वाजेपर्यंत जर पडली तर ठीक, नाही पडली तर मित्रांनो सरळ घरी निघू आपण, कारण की थांबून काही फायदा नाही, डायरेक्ट घरी जायचं इथून. तर बघू आता 8 मिनिटं अजून आपल्याकडे आहे, टाइम करू आणि तुम्हाला मी घरी गेल्यावर अर्निंग सांगतो मग किती झाले, किती सीएनजी लागलं, किती पैसे आपल्याला उरले आणि किती खर्च आला आज. तर मित्रांनो फायनली आपण आलोय घरी. आपल्या टाइम झालाय मित्रांनो 11 वाजले. घरी आलोय आपण. घरी आल्याच्या नंतर जेवण वगैरे केलं. म्हणलं आता व्हिडिओ बनवून घेऊ. म्हणलं व्हिडिओ बनवायचं राहिलं गाडीमध्ये. आणि मित्रांनो आज आपली अर्निंग झाली आहे 3,700 रुपये. 3,600 रुपये ह्याचं उबरमध्ये झाले होतं. त्याच्यानंतर 100 रुपये ते आपण कस्टमरकडून एक्स्ट्रा घेतलेले, ते मतलब टोटल झाले 3,700. आणि जायच्या टायमिंगला आपण सीएनजी भरलं होतं मित्रांनो 280 रुपयाचं. आणि त्याच्यानंतर आता सीएनजी बसून मित्रांनो 700 रुपयेपर्यंत. तर मिनिमम 700 ते 300 रुपये काढून तर तुम्ही. राहिले मित्रांनो 2,600 रुपये आज आपली अर्निंग झाली आहे मित्रांनो. आणि ते आपल्याला नेट प्रॉफिट आहे. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा मित्रांनो. चॅनलला नवीन असेल तर जरूर सबस्क्राईब करा. आणि तब्येत थोडी खराब झाली आहे मित्रांनो माझी आज.
तर तिथून काय रेल्वे स्टेशनवरून काय आपल्याला बुकिंग भेटली नाही, मग तिथून डायरेक्ट एमटीच घरी आलो मित्रांनो. आणि गाडी आपली 185 किलोमीटर चालली आहे, गाडी 285 किलोमीटर गाडी चालली आहे मित्रांनो. आणि मित्रांनो आपली 500 सबस्क्रायबर व्हायला फक्त 10 सबस्क्रायबर बाकी आहे मित्रांनो. लवकर सबस्क्राईब कंप्लीट करा मित्रांनो. आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा मित्रांनो.